संगीत प्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्व ठरलेला आज कुछ कहना बाकी है हा बहारदार कार्यक्रम सुकून म्युझिकल स्टुडिओ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला। सुरेल गाणी, हृदयस्पर्शी सादरीकरण आणि भावनांनी ओथंबलेला माहोल यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। कार्यक्रमात नवोदित तसेच अनुभवी गायक गायिकांनी आपल्या आवाजाची जादू दाखवत प्रेम, विरह, मैत्री आणि आयुष्याच्या विविध छटासुरांच्या माध्यमातून रंगविलाय। प्रत्येक सादरीकरणाला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली आहे। संगीत, दिग्दर्शन, साऊंड सिस्टीम आणि प्रकाश योजना यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सुकून म्युझिकल स्टुडिओच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। आज कुछ कहना बाकी है या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने संगीताच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचा सुंदर प्रयत्न साकारलाय। संगीत प्रेमींसाठी हा कार्यक्रम एक अविस्मरणीय अनुभव ठरला असून भविष्यातही अशाच दर्जेदार कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत परशुराम नाट्य सभागृह येथे। तर आपण बघू शकतो की सुकून म्युझिक स्टुडिओ प्रेझेंट इथे आज कुछ कहना है चे संगीतमय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सगळे कलाकार आपल्या सोबत आहेत आणि संचालिका देखील आपल्या सोबत आहेत। तर आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। म्यूजिकल स्टूडियो को अगले महीने में 1 साल पूरा होने वाला है, लेकिन इतनी प्रसिद्धि और इतनी फैमिली मेंबर्स जो सुकून के लिए गाते हैं और सुकून के लिए आते हैं, उनका बहुत तहे दिल से शुक्रिया करते हैं। हर प्रोग्राम सक्सेस होने के पीछे हमारे फैमिली मेंबर्स का हाथ है। हम तो सिर्फ ऑर्गेनाइजर है और इनकी टीम वर्क हमारे साथ में रहती है, इसलिए हमारा हर प्रोग्राम और हर महीने के पसा में 2 प्रोग्राम होते हैं और आप सब अपनी उपस्थिति दीजिए, यही हमारा आह्वान है। तर आतापर्यंत नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बजावलेली आहे आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजरात तर आपण बघितलेलाच आहे। तर आतापर्यंत त्यांनी कुठे कुठे त्यांचे शोज केलेले आहे आणि आतापर्यंत त्यांनी कोणकोणते अवॉर्ड जिंकलेले आहे आणि इथून पुढे देखील पुढच्या काळामध्ये त्यांचे कशा प्रकारे शोज असणार आहे याबद्दल अधिक माहिती आपण संचालकांकडून जाणून घेऊया। सुकून म्यूजिकल स्टूडियो का शुरू से एक ही मोटो रहा है, नेशनल और इंटरनेशनल सिंगिंग प्लेटफॉर्म पे गाना है, जो सुकून ने 1 साल में वो कर दिखाया है। हमारा पहला शो दुबई इंटरनेशनल प्लेटफॉर्म पे हुआ था और इसमें से 50% जो सिंगर्स है वो सारे इंटरनेशनल सिंगर्स है। उसके बाद में हमारा एक जो नेक्स्ट मोटो था वो नेशनल सिंगिंग शो करना था, वो हमने हैदराबाद में गत महीने में किया है और काफ़ी कुछ सिंगर इसमें से नेशनल बने हैं। सो इस तरीके से नेशनल और इंटरनेशनल शो का हमारा ये कारवा हर साल चलने वाला है। हर साल में एक इंटरनेशनल और एक नेशनल शो होने वाला है सुकून की तरफ से और वो आप लोगों को फेसबुक पे देखने को मिलेगा। थैंक यू। नक्की संचालकांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात देखील त्यांची अशीच भरभराटी होत राहो। तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल संचालकांचे व सर्व गायकांचे धन्यवाद। स्टुडिओला तुम्हाला भेट द्यायची असेल आणि ॲडमिशन घ्यायचे असेल तर वसंत मार्केट कॅनडा कॉर्नरला तुम्ही यावे आणि गोपाल सर आणि अंजू जैन त्याचे ऑर्गनायझर आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला भेटतील आणि नक्कीच एकदा भेट द्या। तर आपण आताच बघितले की अगदी रंगमंच हा भरलेला होता आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज गडगडत आपण बघितला। तर त्याचप्रमाणे अनेकांची इच्छा असते की येणाऱ्या काळात देखील त्यांना सिंगर व्हायचं असतं किंवा त्यांची इच्छा ती पूर्ण होत नाही। तर आपण सरांकडनं जाणून घेऊया की जर कोणाला ऍडमिशन्स वगैरे घ्यायचे असतील तर त्याचा पत्ता काय आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे प्रशिक्षण कसे असणार आहे। सुकून म्युझिकल स्टुडिओ जसं शरीराला आत्मा असते आणि आत्मा असेल तर शरीर काम करतं, तसं सुकून म्युझिकल स्टुडिओची जी आत्मा आहे ती सर्व सिंगर आहेत आणि असे सिंगर जर सुकूनला लाभत असतील आणि परफॉर्मन्स देत असतील तर नक्कीच प्रेक्षक टाळ्या वाजवणार आहेत, प्रेक्षक एन्जॉय करणार आहे आणि आपली पास्ट ते आठवणार आहेत। तर या पद्धतीचे कार्यक्रम आमचे जसं मॅडमांनी सांगितलं की नॅशनल आणि इंटरनॅशनलला होत असतात। या वर्षी सुद्धा सप्टेंबरमध्ये एकतर सिंगापूर किंवा सिडनीला आमचा नेक्स्ट इंटरनॅशनल प्रोग्राम होणार आहे, त्याचे ऑडिशन्स पुढच्या 2 महिन्यापासून सुरू होतील। त्याचबरोबर जर सुकूनला जर तुम्हाला वाटत असेल की अशा सिंगरांसारखा परफॉर्मन्स आपण द्यावा किंवा आपण परफॉर्मन्स देऊ शकतो का, असे कुठलेही जर प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये आणि तुम्हाला वाटत असेल की बाथरूम सिंगरपासनं तर या स्टेज परफॉर्मन्सपर्यंतचा सिंगरचा प्रवास कसा असावा, तर यासाठी वसंत मार्केट सुकून म्युझिकल स्टुडिओ, सुकून का सफर, सुकून का सफर फर्स्ट फ्लोअर वसंत मार्केटला आमचं सुकून म्युझिकल स्टुडिओ आहे। महाराष्ट्रातला एक भव्य स्टुडिओ
असं येणारे सिंगर म्हणतात की महाराष्ट्रातला भव्य स्टुडिओ आहे की जिथे प्रशिक्षण दिलं जातं, प्रत्येक सिंगरांना शिकवलं जातं आणि त्या पद्धतीने सिंगर इथे येऊन परफॉर्म करतो. तर 9373413189 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात आणि सिंगिंगची प्रॅक्टिस करायची असेल, गाणं म्हणायचं असेल किंवा स्टेज परफॉर्मन्स द्यायचा असेल आणि ऑलरेडी तुम्ही सिंगर आहात आणि तुम्हाला नॅशनल किंवा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म हवा आहे, तर त्यासाठी सुद्धा सुकून म्युझिकल स्टुडिओशी तुम्ही संपर्क करू शकतात. लोकशाही न्यूज चॅनलचं, नाशिक लोकशाही चॅनलचं मी आणि माझी सुकून टीम आणि सर्व सिंगरांतर्फे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून आम्हा सर्वांना शूट केलं आणि आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रसिद्धी ते माध्यम आमच्यासाठी बनलेलं आहे. सो आय एम रिअली थँक्सफुल टू एव्हरीवन. प्रत्येक सिंगरांतर्फे आपलं धन्यवाद. थँक्यू. तसेच आपल्यासोबत काही सिंगर्स आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. जेव्हा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज येतो तेव्हा ते स्टेज सोडून नाचू लागतात व त्यांना अतिशय चांगला असा उत्साह ते देत असतात. तर त्याबद्दल अधिक माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊया. गायक कलाकाराला प्रेक्षकांच्या आनंदाशिवाय काय पाहावं असतं. जेव्हा ते उत्स्फूर्तपणे टाळ्या देतात, वन्स मोर देतात, दाद देतात, त्यावेळेस आम्हा सर्व कलाकारांना असं अभिमान वाटतो की आपण त्यांना काहीतरी आनंद देऊ शकतो. त्यांच्या आयुष्यात आपण तो क्षण त्यांना आनंदाचा देऊ शकतो. यापेक्षा आम्हाला दुसरा आनंद काय असणार आहे. आणि ते पण सुकून आणि आमच्या कलेच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचू शकतो, यातच आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. तुम्ही नका. सुकून म्हणजे काय? सुकून म्हणजे आमच्यासाठी जगण्याची कला आहे. इट इज नथिंग बट आर्ट ऑफ लिव्हिंग. सुकून आमच्यासाठी एक प्रकृतीची थेरपी आहे. सुकून आमच्यासाठी आस्था आहे, आपुलकी, आपलेपण आहे. आणि सुकून आम्ही जॉईन केल्यापासून आमचं वय विसरलो आहे. सुकून आमच्यासाठी एक मोठा रिश्ता आहे आणि या मोठ्या रिश्त्यातनं एक मोठा परिवार तयार झालेला आहे आणि हा परिवार आम्हाला सतत आनंद देत राहतो आणि नेहमी खुश राहतो. संजू जिसमें रहेगी तालियां। संजू टिकरे जी की एक खासियत ये है कि जब भी हमारी प्रैक्टिस चलती रहती है या आमतौर पे भी जब ये प्रैक्टिस के लिए आते हैं और किसी भी सिंगर में अगर हल्की फुल्की कोई गलती नजर आती है तो वो उसको सुधारने की कोशिश करते हैं। इसलिए हमारी पूरी सुकून टीम उनको महागुरु कहते हैं। तो एक बार महागुरु के लिए जोरदार तालियां। दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है। दिल
अगर यहाँ से 4 साल अगर हर पेरेंट्स ने अपने बच्चों की तरफ ध्यान दिया और उनको संभाल लिया, सही तरह से परवरिश कर ली, तो मुझे नहीं लगता है कि बाद में जो रोना पड़ता है और हम लोग बच्चों को दोष देते हैं। ये तो सारे लड़कों के हाथ में मोबाइल आ जाते हैं उसके सॉन्ग को रिकॉर्ड करने के लिए। ये हमारा वजूद है, ये हमारी खासियत है कि ये जीवन ज्योति सितारों का कारवा की ब्रांड एम्बेसडर है और ये सुकून का ब्रांड एम्बेसडर है। अब सुकून को कर रहे हो? आय एम व्हेरी शॉक। मला त्याने दुसरंच गाणं सांगितलेलं आणि हे गाणं माझं खूप आवडतं आहे आणि मला वाटलं होतं की त्याने कधीतरी हे गाणं म्हणावं आणि आज खरंच त्याने व्हॅलेंटाईन डेचं मला ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.